बळवंत भोसले यांच्या घरी. मित्रांनो, आपल्याला आता आहेत अशोक पांडुरंग भोसले. ते आपल्याला त्यांचे अनुभव, त्यांनी ऐकलेले अनुभव सांगणार आहेत. ह्या घराविषयीचे अनुभव सांगणार आहेत. आमचे बाळूमामांच्या घराकडे म्हणजे जे इशी झालतं पहिल्यांदा बाळूमामांचं आणि आबांचं म्हणजे सजवाना भोसले. नंतर काय झालं, एक दिवस अरे बाळूमामा काय म्हणलेत, अरे सदू तू येतोस का, तुझ्या घरात दरोडा पडणार आहे. दरोडा पडणार आहे असे म्हटले तो. मग आता दरोडा आणणार कोण, तुम्हीच. घालू ना कोण, तुम्हीच. मग म्हणला जा इथनं अंबाबाईच्या देवळात दरवर्षी 5 भट वाढ, म्हणजे दरोडा नाहीसा होतोय. आता आमच्या दारावर अजून सुद्धा कच आहेत ते. बर, कसं आहेत अजून प्रत्यक्षात आहे. थोडा धार काढा लागली ते काकू 6 वाजता आणि दरोड्याकडे आल्यावर आडना थोडासा असा एवढाच असावा आडना वाटला. दारावर कुऱ्हाडीचं घाव तीन घातलं तरी सुद्धा दरवाजा उघडा नाही. बर, म्हणजे मामाने सांगितले ते नाही ते की येणार नाही, तू किती बी ते प्रयत्न करून द्या, ते सोयरे आत येणार नाही. घराला हे लावून गेल तिथं येणार आहे दरोडा येणार आहे. पूर्वी कसं होतं, बोर्ड स्वतंत्र लावायचे काय हे होते नाही. मोठा बोर्ड, म्हणजे आता आपण हे लावतोय बॅनर, बर, असा बोर्ड लावून आली ती की भोसलेंच्या घरावरती आम्ही दरोडा येणार, ह्या टायमाला येणार आहे सांगून सांगून दरोडा आला होता. प्लस होती. प्लस कसं होतं, दोन्ही साईडनं गँग यायची होती. हा. इकडल्या दुसऱ्या पाठीमागल्या साईडच्या गँगची हा. चुकामुक झाल्यामुळे ती गँग आली नाही. बर, म्हणजे बाळूमामाची कृपा हा, हा, हा. त्याला बाजूला घालून, आणि इकडली जी गँग आली नदीतून येणारी ती गँग आली. संध्याकाळचं 6चं टायमिंग, धारबीर काढतात माणसं, काय करतात शेतात नाही. जरासं आणि काकू आमची धार काढायला बसलेली होती. हा. 6 इंच दरवाजाला आडना वाढला होता. बर, तो आडना वाढल्याला त्यांना त्या दाराला कुऱ्हाडी मारल्या तरी सुद्धा ते दार उघडलं नाही. उघडलं नाही. म्हणण्याचा उद्देश म्हणजे कृपा बाळूमामाची, मामांचीच की. बाकी आणि काय नाही. सांगून सरून दगडा म्हणजे आहे. बर, अशी दगड गोपनीतून अर्ध्या किलोमीटरवरून माणसं घरावरून दगड मारत होती. गोपन मधून, गोपनीतून. गोपनीतून हा, अर्ध्या किलोमीटर वरतून हा, हा, तिथीच होती ना खाली. हा. म्हणजे कपिलनाथाच्या राहिल्या त्या रस्त्याच्या कॉर्नरवरून तिथनं कणी दगड मारायची. मोठी घर नव्हती, तो बारकी होती. आणि मोठी दगड, हा, हा, हा. ही काही एवढी एवढी नाही, बर, गोपन मोठी अशी फिरून, म्हणजे एवढी ताकदवर माणसं होती ती. हा, हा, हा. तरी सुद्धा कृपा बाळूमामाची असल्यामुळे हा. दरवाजाला टच काय मस्त झालं नाही. बर, बर. हाय त्या जागेवर दरवाजे अजून दरवाजे आहेत. घरातल्यात आली. दरवाजे अजून आहेत. दरवाजा अजून आहे. जसे आहेत तसे दरवाजे. उरलेलं आहे ते. दरवाजा नंतर बघतो मी. तुम्ही सांगा आणखीन. बोला बोला की मग त्या काय झालं, एक वेळ आम्ही आदमापूरला गेलतो. बोला की. गेल्यानंतर आमचा संपूर्ण प्रसाद आम्ही नेमाप्रमाणे दरवर्षी करतोय. हो, ते माणसं बिनसं जेवली आणि आम्ही गाडी घेऊन आलो, बैलगाडी. त्या दरोड्यातला एक माणूस बघा, हात तुटलेला, बर, आमच्या गाडी संग आला. बर. दरोड्यातला माणूस तो. दरोड्यातला माणूस बर, तो मुसळ्यांचा पाहुणा इथल्या. बर. 4 पायले भातासाठी हे भांडण. लक्षात आलं, दरोडा टाकायचं. 4 पायले भातासाठी. होय, म्हणजे किती माणूस अन्नाला महाग असेल बघा ते. त्यावेळेला. होय, अरे बाप. तो माणूस म्हटला आम्हाला, आम्ही 4 पायली भातासाठी आम्ही तुमच्या घरावर दरोडा टाकलाय. त्यांना सांगितलं स्वतः. होय, म्हणजे तो, आणि त्यानं आधी विचारला मला, ही गाडी कुठल्या गावची. तर आम्ही म्हटलं कपिलेश्वरची. तू बसणार आहेस होय का. हा. तर नाही, मी बसणार नाही, तुमच्या गाडी संगत येणार. हा. असा हात तुटलेला होता त्याचा. हा. म्हटलं ह्यो हात तुमच्या दरवाजावर तुटलाय माझा. म्हटला. होय, हा, तर कशामुळे म्हटलं, तुझा हात आम्ही कशाला तोडाव. हा, हा. नाही म्हटलं, दरोडा टाकायला आलतो त्यातला मी माणूस आहे म्हणला. अरे बाप. तुमच्या घरावर हा. आणि तुमच्या इकडल्या दाराला इतकं कच पडल्यात म्हणून त्यानं सांगितलं. आणि इतकं इकडल्या दाराला एवढं पाडल्यात आम्ही. हा, हा, हा. खरं आम्हाला काय ते दार उघडलं नाही. उघड. आणि म्हटलं, हे बघा म्हटलं, माझा हात इथनं तुटला, आमच्याच माणसानं तोडला. हा, हा. आणि एखादं टकलं फुटलं म्हटला, बर, आमच्यातल्याच माणसाचं. आम्ही उचलून घेऊन त्याला गेला, तर सगळ्या गावाने एकी केली, तुमच्या दगडे फेकली, काय झालं म्हटला. बर, बर. असं झालं. मग हे दरोड्याचं अशा पद्धतीने आहे. ठीक आहे. दरोड्याची ही घटना कुठल्या सालाची आहे ती सांगा. कुठल्या सालाची साधारण एवढे साधारण सांगा की. 55 ते 60. ती आता तसं माहिती. म्हणजे मामाच्या हयातीमध्येच का? आता आमचे वडील होते. 55 मधला पिरियड आहे तो.
60 ते 55 म्हणजे 55 ते आम्ही 60, 55 ते 65 या दरम्यान. नाही हे बघा 55 ते 65 मी माझा 62चा जन्म याच्यापेक्षा मी लहान म्हणजे कळत नव्हतं आम्हाला. बर बर. भयंकर अगोदरची गोष्ट आहे ती. म्हणजे आम्ही माझा जन्म 62. 62 म्हणजे त्याच्या अगोदरची ती घटना आहे. त्याच्या अगोदरची घटना आहे. म्हणजे 62चा जन्म म्हणल्यानंतर लहान आम्ही तरी सुद्धा त्याच्या अगोदर 10 वर्षाची गोष्ट आहे. तुला सांगू तुझ्या बाच हे आहे म्हणजे 60च्या दशकातली. तवाचा दरोडा मला सांगायचं काय साल माझ्या देणार नाही तुझा वडील उपासला तवाचा ते दरोडा आहे. तू बी नाही तू बी नाही 40ची गोष्ट आहे. 40. दारू बाकी आमची अजून तशीच राहायची. 40 सगळ्याचं म्हणजे काय दरोडाची शिजायचं नाही आपण बघू नंतर. ठीक आहे 40 आहे. आणि त्या घटना बाळमामाच्या बद्दल हा आहे ते मी काय म्हणतोय तू ओळख करून दे सगळे. अगदी बरोबर मार्गात गावलं. योग्य मुलगी पण आहे आणि मार्गात गावलं. बरोबर मार्गात आली. हा नारळ मसाला काय बोल ह्यातला घेतला घेतला त्यांचा मुख्य फोटो नारळ कुठला नारळ हा काय? हा नारळ मध्ये तिला तुम्ही सांगा. हा नारळ मामाने शूटिंग घ्यावं हे सांगतो. आजसनी हीच गादीची सेवा. एक मिनिट बोल नका बाहेर कोणी बोल नका जरा बोल नका 2 मिनिटं बोला. सांगा माहिती सांगा एक मिनिट बोल नका हा सांगा. आजसनी त्यावेळी आजानी म्हणजे बाळू काय म्हणले की तुम्हाला काय धन दौलत पाहिजे असं मागा म्हणजे हा तर मला काय धन दौलत नको आहे तुमची सेवा हवा आहे म्हणजे हा. त्यावेळी त्यांनी एक श्रीफळ उचलून दिले आणि मी स्वतः म्हणून गादी तुझी माझी भक्ती म्हणून पूजा म्हणून सांगितली तेव्हापासून ती श्रीफळ आणि तो पूजा चालू केली. बर त्यापासून ही गादी चालू झाली. हा त्यांनी मामाने दिलेला प्रत्यक्ष नारळ आहे. प्रत्यक्ष मामांच्या हातून हातून मिळालेला नारळ. हा नारळ. हा. आणि हे भक्त आणि त्यांचे हे शिष्य त्यांचे शिष्य सदाशिव भगवान भोसले हे त्यांचे शिष्य आहे. त्यांचे शिष्य सदाशिव भगवंत भोसले बाळमामा. महाराजांचा अगदी जुना होय, फोटो आहे त्याचे तुमच्याकडे. गुरु. हे बाळूमामांची फोटो अगदी जुना फोटो आहे जुना फोटो त्यावेळेस मामाने दिलेला फोटो आहे. मामाने दिलेला फोटो आहे होय. हा? मुळे महाराजांचा नाही अनेक फोटो आम्ही आता काढून ठेवलाय जुना दाखवत नाही स्वतः मामाने पाठवून दिला. कुणाचा आहे तो? बाळूमामांचा हा भोसलेंच्या घरी पाठवून द्या म्हणून दिलेला आहे. दाखवा हा फोटो स्वतः मामाने आपला मुरगुडच्या एका आपल्या माणसाकडूनच भक्ताकडून कपिलेश्वरला जाऊन भोसलेंच्या सदाशिव भोसलेंच्याकडे द्या त्यांच्या घरी मला पाठवून दिला जातो. बर इथं सदाशिव भोसलेंच्या घरी द्या म्हणून द्या होय. पाठवलं. स्वतः इथं माणूस येऊन तो आमच्या आजाकडे हा फोटो देऊन गेले. बर व्यवस्थित ठेवून ठेवायचं. अरे बापरे. मला फक्त हे नाव बघू द्या काय आहे ए मकानदार हा हे मकानदार यांनी काढलेलं आहे. बाळमामांचं प्रत्यक्ष हे मुरगुड मधले मुरगुड मधनं पाठवून दिले बा. ए मकानदार मला जरा शोध घ्यायला पाहिजे. ए मकानदार हे कोण आहेत? शूज आहे त्याने हा फोटो काच करून घ्यायचा. यांच्या भोसले कुटुंबाची ओळख तुम्हाला त्यांची तुझ्या हा आता सगळे ओळख करून द्या पहिल्याच नाही. आता सरपंच साहेब आपल्याला भोसले कुटुंबाची ओळख करून द्या. तुम्ही द्या की तुम्हीच सांगा. ही कन्या देऊन दे. नमस्कार मी ऋतुजा नामदेव भोसले. हा सांग बाकी नाही ओळख. हे माझे वडील हा. नामदेव भोसले. ही माझी आई संगीता भोसले. हा माझा लहान भाऊ समर्थ भोसले. हे माझे चुलते अशोक भोसले. या माझ्या चुलती शिला. नमस्कार. आपण सदाशिव भोसले जे बाळमामाचे शिष्य आहेत यांच्या भोसले कुटुंबाची ओळख आता आपण करून घेत आहोत. याच्यामध्ये सदाशिव भोसलेंचे नातू नामदेव पांडुरंग भोसले हे त्यांच्या त्या पत्नी आणि त्यांचा हा मुलगा तसेच त्याचे ज्येष्ठ सदाशिव भोसलेंचे ज्येष्ठ नातू अशोक पांडुरंग भोसले त्या त्यांच्या पत्नी तसेच सदाशिव भोसले पुढचे पुतणे महादेव भोसले ते त्यांच्या पत्नी तसेच आणखी शिवाजी भोसले त्यांच्या त्या आई ज्यांच्या ओटी प्रत्यक्ष बाळूमामांनी नारळ दिला त्यांच्या त्या सुनबाई मायाताई भोसले ही ऋतुजा भोसले नामदेव भोसले आणि ती
शिवानी शिवाजी भोसले हा भोसले परिवार आणि यांच्या या कुटुंब